अमरावती प्रकरणामुळे महाराष्ट्रासह देशभरात एकच खळबळ उडाली। आरोपी अयाननं 180 तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे 350हून अधिक व्हिडिओ बनवल्याची चर्चा आहे। याबाबत पोलीस तपास करत असून हिंदू संघटना चांगल्याच आक्रमक झाल्यात, तर काही मुस्लिम बांधवांनी अयानसारख्या आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे। जर आज या विकृतीला सोडून दिलं तर उद्या आणखी काही मुलं अयानला काही शिक्षा झाली नाही म्हणून असं कृत्य करायला मागे पुढे पाहणार नाहीत। त्यामुळे अयानला आत्ता चांगला धडा शिकवा अशी मागणी केली जाते। मात्र एकीकडे अयानला कठोर शिक्षा होण्याची मागणी होत असतानाच राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलंय। एकीकडे मुस्लिम समाज अयानवर कठोर कारवाईची मागणी करत त्याच्या कुटुंबावर बहिष्कार घालतय, तर दुसरीकडे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील हे काही वक्तव्य करत आरोपी अयानचा बचाव तर करत नाही ना असा प्रश्न निर्माण झालाय। मी पोलिसांना अमरावती प्रकरणाबाबत विचारलं, काही झालं की मुस्लिम 180 तरुणींसोबत लैंगिक अत्याचार अशा बातम्या सुरू, कोणी आणला आकडा समोर, सर्व हिंदू मुली होत्या, कुणी दिली माहिती? पोलिसांच्या चौकशीत समोर आलंय की अयानचं 8 मुलींशी संबंध होते, त्या सर्व मुली मुस्लिम समाजाच्या होत्या। 6 मुलींशी त्याची मैत्री होती, मैत्री असायला हवी, 2 मुलींशी त्याचे शारीरिक संबंध होते अशी भलतीच प्रतिक्रिया जलील यांनी दिली। यामध्ये मी बघितलं की 180 मुलींशी संबंध, वीडियो 180 लड़कियों के साथ उसके चित्रीकरण वीडियोस दिखाई दिए है करके। कोणी आणलं रे बाबा हे आकडा? कुठून आणलं हे आकडा? एकदा कमीत कमी जाऊन त्या पोलिसांसमोर बसले असते आणि त्यांना विचारले असते की काय आहे। आता त्याला एक अँगल देण्याचा प्रयत्न सुरू आहे की हिंदू लड़कियों के साथ भी संबंध। आता पोलिसांनी हे निष्पष्ट केलेलं आहे, त्यांची इन्क्वायरी मध्ये असं आलेलं आहे की 8 मुलींची त्याचा संबंध होता। ते सगळे 8ची 8 जे मुली आहेत ते मुस्लिम समाजातील, मुलगा पण मुस्लिम समाजातला आहे। 6 मुलींसोबत त्याची फ्रेंडशिप होती। फ्रेंडशिप असायला पाहिजे, म्हणजे असं नाही आहे की काही इलिसिट रिलेशनशिप त्यांनी हे एस्टॅब्लिश केलं होतं। 2 मुलीसोबत त्याचे हे होते, रिलेशनशिप होते, सेक्शुअल रिलेशनशिप होते। हे कोणी सांगितलं मला? इम्तियाज जलील प्रतिक्रिया देऊन आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? जलील 8च मुलीशी आरोपीचे संबंध होते आणि त्या 8ही मुली मुस्लिम समाजाच्या होत्या असं सांगून काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत? जलील यांनी सांगितलं की अयानचे फक्त 2 मुलींशी शारीरिक संबंध होते, त्यामुळे जलील यांना नेमकं म्हणायचंय काय? एकीकडे पोलीस प्रशासन आणि अमरावतीमधील मुस्लिम समाज अशी घटना पुन्हा कधी घडू नये म्हणून आरोपी हिंदू असो किंवा मुस्लिम, पीडित मुली हिंदू असो किंवा मुस्लिम, तरीही आरोपी अयानला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करतायत। समाजानं जाहीर केलंय की अयान अहमद आणि त्याच्या कुटुंबाशी कोणताही मुस्लिम व्यक्ती व्यवहार करणार नाही, त्यांच्या घरातील कोणत्याही कार्यक्रमाला समाज उपस्थित राहणार नाही आणि त्यांना कोणत्याही सामाजिक कार्यात सहभागी करून घेतलं जाणार नाही। कल और दूसरा कोई उड़ आएगा यार, भाई उसने तो करा था, उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई, मैं भी ऐसी कुछ करूंगा तो दूसरे जो यंग पीढ़ी है, जवान लड़के हैं, उन पर इसका असर पड़ेगा। इसके ऊपर इसलिए इतनी कड़क कार्रवाई होना चाहिए कि आने वाले समय में किसी ने दूसरे ने सोचने के ऊपर सोचना उसने कि भाई उसका ऐसा हाल हुआ, वो 10-20 साल के लिए जेल में चले गया, मैं ऐसा करूंगा तो मेरे साथ क्या होगा। तो उसने ये चीज़ सोचना चाहिए। और दूसरे जो लड़के लोग हैं उनके भी जैसा ये फैमिली के उम्र है कि उन्होंने अपने बच्चों के ऊपर कंट्रोल रखना चाहिए, सिर्फ लड़की पर नहीं, लड़के में ऊपर ऐसा कंट्रोल रहना चाहिए कि भाई हमारा लड़का किस चीज में एक्टिव है। मात्र इम्तियाज जलील कधी 2 मुली असल्याचं सांगतायत आणि या प्रकरणावरून लक्ष भडकवण्याचा प्रयत्न करतायत असं वाटतंय। त्यांनी आज भाजपनं अमरावतीची डान्सर बाई सोडली आहे असं वक्तव्य केलंय। त्यांनी अप्रत्यक्षपणे माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे। एका महिलेला डान्सर बाई म्हणून जलील हे हिणवण्याचा प्रयत्न करतायत। त्यांचं राजकीय वैर आणि त्यांचं हिंदू मुस्लिम राजकारण त्यांना चांगलं, मात्र किमान एका महिला नेत्यावर टीका करताना भाषेचा मात्र नक्कीच विचार करायला हवा। आरोपीनं शेकडो तरुणींचं आयुष्य अंधारात ढकललंय, मात्र त्याच आरोपीवरून जलील यांनी खालच्या भाषेत एका महिला नेत्यावर असं वक्तव्य करणं शोभतं का? जलील यांनी आरोपीची बाजू न घेता असं म्हणायला हवं होतं, आरोपीनं एका तरुणींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, शेकडो तरुणींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, त्याच्यावर तेवढीच कारवाई झाली पाहिजे जेणेकरून असं कृत्य करण्याचं पुन्हा कुणीही धाडस करणार नाही। हे प्रकरण अत्याचार आणि व्हिडिओचं असलं तरी त्यावर आपली राजकीय पोळी भाजणार नाहीत ते नेते कसले? माजी खासदार नवनीत राणा यांनीही काही कमी केलं नाही। 2 दिवसांपूर्वीच या विषयावर बोलताना राणा यांनी सर्व मुली हिंदू आहेत, एकही बुरखेवाली नाही असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यावर बोलताना जलील यांची पातळी घसरली। अशा वेळी अजितदादांचं एक वाक्य या नेत्यांनी लक्षात ठेवायला हवं। दादा सतत म्हणायचे, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात। जलील आणि राणा यांच्या राजकारणात हे वाक्य तंतोतंत बसतंय।
पण या सगळ्यात पीडिता कोणत्याही धर्माच्या असो त्यांना न्याय मिळायला हवा आणि आरोपी कोणत्याही धर्माचा असो त्याला कडक शासन व्हायला हवं हीच अपेक्षा. बाकी नेत्यानं राजकीय गुऱ्हाळ हे 12 महिने 24 तास सुरूच असतं. त्याकडे लोकांनी किती लक्ष द्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.